नारायण राणेंनी शिवसेना सोडली नसती तर महाराष्ट्राचं राजकारण वेगळ्या दिशेने गेलं असतं असं मत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केलंय। नारायण राणे यांच्या 65व्या वाढदिवसाचा कार्यक्रम आज मुंबईत झाला। या कार्यक्रमाला गडकरींसह सर्वपक्षीय नेते उपस्थित होते। या सत्काराला उत्तर देताना राणेंनी बाळासाहेब ठाकरेंबद्दल कृतज्ञता व्यक्त केली। जो काही आहे तो बाळासाहेब ठाकरेंमुळेच, तेव्हा बाळासाहेबांनी जो विश्वास टाकला तो कोणताच नेता टाकणार नाही। मी कोणत्याही पक्षात असलो किंवा गेलो तरी बाळासाहेबांचं स्थान अढळ आहे, अशा शब्दात राणेंनी आपल्या भावना व्यक्त केल्या। मी तुम्हाला सांगतो, अनेक जण वेगळ्या ठिकाणी जाऊन कलाकारांसारखे बदलत, दांडे साहेब कलाकारांसारखे बदलून बोलतात। मी इथे असं बोलतोय, स्टेजच्या खाली असताना असंच बोले, माननीय बाळासाहेब ठाकरे असताना त्यांच्याशी बोलताना असंच बोलायचो। आज सोनिया गांधी, राहुल गांधी असंच बोलतो। एकदा मी बोलत असताना माननीय बाळासाहेब असे म्हणाले, ते बोलत होते, मी बोलत बोलत माझा आवाज थोडा चढला। नारायण कुठे बसलायस? मला लक्षात आलं, सॉरी साहेब, सॉरी। नाही रे, तू मातोश्री आहेस। म्हणजे माझा आवाज चढला, पण साहेब अरे तू एवढ्या जोरात बोलतोयस, काय झालं तर काय नाही, मी तुझ्याशी नॉर्मल बोलतोय। ते बोला साहेब सॉरी सॉरी। साहेबांचं नाव आलं, खरं आजही सांगतो, जो काय मी आहे ना तो बाळासाहेब ठाकरेंमुळे। कोणत्याही पक्षाला कोणी देईल, कोणत्याही पद देईल, पण तेव्हा जे साहेबांनी प्रेम आणि माझ्यावर विश्वास टाकला ना, त्यावेळेला तसा कोणी काही व्यक्ती नेता करणार नाही। त्यावेळेला कोण रिस्क घेतो? मी आज काँग्रेसमध्ये आहे। आज पदाबद्दल मिळवण्यासाठी जे प्रकार करतात, मिळवण्यासाठी, पण मिळाल्यानंतर एवढे घाबरून काम करतात कोणी पाहुणे, मी बीजेपीत आहे मग काँग्रेसच्या बाजूला बसायची की नाही, त्यांची चहा प्यायची की नाही, इथपर्यंत विचार होतो। काँग्रेसचा असलो मग बीजेपी वाला भेटायला तर माणसांची धडकन भरती, अरे काय तर आपलं आरोप होतील, मीडिया काय बोलेल। पण नितीन गडकरीने आजचा कार्यक्रम भावेनी सांगितलं, क्षणिक बोलले, मी आहे ना काय विचार केला नाही। याला मैत्री म्हणतात, याला मैत्रीचं पावित्र्य म्हणतात। ज्यावेळी राणेसाहेब महाराष्ट्राच्या विधानसभेतील विरोधी पक्षनेते झाले आणि मी विधान परिषदेत विरोधी पक्षनेता झालो आणि आम्ही दोघं मिळून त्यावेळी जेव्हा काम करायचो, तेव्हा आत्ताच शिंदे साहेबांना सांगितलं की अनेक वेळा सरकारला एवढं त्रस्त करायचो की आमच्यामुळे अतिशय सगळे सभा मुख्यमंत्री नेहमी चिंतित राहायचे। राणे साहेबांनी आपल्या जीवनामध्ये शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दलचं ऋण ते कधीच विसरले नाही। माणसं म्हणजे असं म्हणू नये, पण पक्ष बदलल्यानंतर किती लवकर रंग बदलतात याचा अनुभव राजकारणाला नवीन नाही आहे। पण त्यांनी पक्ष सोडल्यानंतर देखील शिवसेना प्रमुखांच्या बद्दल आदर सन्मान त्यांनी तसाच कायम ठेवला। त्यांनी कितीही कठोर टीका केली ती राणेसाहेबांनी त्याचं कधी उत्तर दिलं नाही, त्यांचा सन्मान ठेवला। आणि म्हणून राणेसाहेबांनी ज्यावेळी शिवसेना सोडली आणि ते पुन्हा विधानसभेला उभे राहिले, त्यावेळी मतदारसंघातून भरघोस मताने ते निवडून आले आणि त्यांनी हे सिद्ध करून दाखवलं की त्यांची व्यक्तिगत लोकप्रियता ही पक्षाच्या पलीकडली होती। जर राणे साहेबांनी शिवसेना सोडली नसती तर आजचं महाराष्ट्राचं राजकारण वेगळ्या दिशेने गेलं असतं।